नमस्कार मंडळी. आज दुपारच्या जेवणाला मी शेवग्याची आमटी, गवारीची भाजी, भात, सॅलड आणि चपात्या अशी डिश केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला? बघा, मी शेवग्याची शेंग जरा वेगळ्या पद्धतीने केलेली. आमच्या गावाकडे अशी शिजवून पिळून फोडणी देतात, त्या प्रकारे मी केलेली आहे. आणि पिळून झाल्यानंतर त्यामध्ये मी तिखट, मीठ, धना पावडर, हे शेंगदाण्याचं कूट, हे बघा प्लाय अशी कढई मी घेतलेली आहे. 500 रुपयाची आहे. आता नवीन आलेले आहेत स्टीलच्या घेतलेली मी ऑनलाईन. ती पातळ आहे, ह्याचं गूळ एकदम छान आहे. तेवढं बघा, सगळं पावडरी घालून मी छान झाले ना. तुम्ही एकदा नक्की माझे चॅनल लाईक, शेअर, कमेंट करा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? खूप टेस्टी लागते. आणि शेवग्याची आमटी केलेली. शेवगा पण ना एकदम गावरान आहे, बारीक तसा निवडून घ्यायचा आणि एकदम गोड. चॅनलवर दाखवलेली आहे. शेवगा, जिरे, मोहरी, कढीपत्ता, मसाला घालत नाही. डाळचं कुकर लावलेलं आहे. डाळ शिजवून मी निवडून घेतलेली आणि डाळ शिजवून मी त्यामध्ये घालते. कारण ना डाळ आणि शेवगा एकत्र शिजवलं तर शेवगा खूप शिजतो, म्हणून मी कुकरला लावते डाळ आणि शेवगा असा शिजवून घेते. शेवग्याची आमटी पण एकदम टेस्टी झाली. तुम्ही एकदा माझ्या स्टाईल करून बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.